अरे ज्या दिवशी तुमचे मायबाप जातात माहेरातले, सांगा ना तुम्हाला हक्काचा उमरा कोणता आहे चपला सोडायला? फक्त तुमच्या भावाचा आहे. अरे एखाद्या वेळेला तुमच्यावर सासर रुसलं तर चालेल बहिणीनो, पण माहेरातला भाऊ रुसू देऊ नका. कुठं जाल तुम्ही? रक्षाबंधन, दिवाळी, भाऊबीज, आपली बहीण आल्याशिवाय साजरं नाही करायचे हे सण. तुमचं दोनदा ऐकलं, त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज? तो माझा सक्का भाऊ आहे, एका आईच्या उदरात वाढलेलो आहे. काळजी कशाला करतो? तुझी लहान लहान लेकरं शिकताय, तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ देणार. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी आहे. 5,000 रुपये द्यावे आणि सांगावं तुझ्या लेकरांची दिवाळी कर. अरे बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढे उभा राहिला. त्या आत्या बहिणीन, फुई बहिणीन, मामाच्या लय काय तपासच राहिला नाही आता. सख्या बहिणीला जुमनी न कोणी तर हे चुलत ते लय लांब आहे. एक विनंती करून चाललो आपल्याला, हे बघा तुम्ही सगळ्या बहिणी, मी नातं लावले तुमच्याशी, आठवतं का तुम्हाला? पहिले आलो होतो त्याच वेळेला नातं लावलं होतं. तुम्ही विसरल्या का काय भावाला? मग रक्षाबंधनला कोणीच नाही काय तुम्ही सगळ्या बहिणी जाऊ द्या. मागचं विसरला असेल, आजपासून घट्ट नातं आपलं. कुणीतरी हो म्हणणारा, असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतो का ना करता? येईल रक्षाबंधनला भाऊ बीजला तुमच्याकडे. मी का नातं लावलं माहिती का? ज्या वेळेला बहीण हे नातं लागतं ना, त्यावेळेला विकार तयार नाही होत, विचार तयार होत असतात. जगात ही 2 नाती अशी आहे, आई आणि बहीण. विकार नाही, विचार तयार होतात. आणि बहिणीच्या नजरेनं पाहावं. आता ते राहिलं कुठं? मानलेल्या बहिणी असाव्या माणसाला. कधी कधी सख्या बहिणीपेक्षा मानलेल्या बहिणी कामात येतात. असाव्या मानलेल्या बहिणी. मी का नातं मांडतोय माहिती का तुम्हाला? मला तुमच्याकडे मागायचं या भावाला. तुम्हाला एक विनंती करतो बहिणीनो, मी कंस हा देवकीचा कोण होता? चुलत भाऊ होता. पण आपल्या चुलत बहिणीवर इतकं प्रेम होतं ना, आपल्या जीवापलीकडे बहिणीवर प्रेम करत होता. तो स्वतः सारथी बनलेला होता, तिच्या रथावरती ड्रायव्हर म्हणून. बहिणीनो, कुणी काही सांगू, 1,00,000-2 लाखा करता आणि गुंठा 2 गुंठे जागे करता. चॅनलवाले भाऊ तुम्हाला विनंती, हा भाग त्याच्यातून सेपरेट करा, कळू द्या महाराष्ट्राच्या भाऊ बहिणीला, हा संदेश पोहोचू द्या महाराष्ट्रभर. तुम्हा सगळ्या बहिणींना विनंती करतो, 1,00,000-2 लाखा करता, गुंठा 2 गुंठे जागे करता, आपला भाऊ तोडायचा नाही. कायमचं नातं तोडू नका. भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून विनंती करतो मी तुम्हाला. नका रे, नका तोडू भावाचं नातं. तुम्ही रडाल, सगळ्या रडाल. मला तुम्हाला विचारायचंय बहिणीनो, अरे ज्या दिवशी तुमचे मायबाप जातात माहेरातले, सांगा ना तुम्हाला हक्काचा उमरा कोणता आहे चपला सोडायला? फक्त तुमच्या भावाचा आहे, भावाचा आहे. अरे एखाद्या वेळेला तुमच्यावर सासर रुसलं तर चालेल बहिणीनो, पण माहेरातला भाऊ रुसू देऊ नका. कुठं जाल तुम्ही? आणि भावानो, तुम्हाला विनंती आहे, रक्षाबंधन, दिवाळी, भाऊबीज, आपली बहीण आल्याशिवाय साजरं नाही करायचे हे सण. नाही करायचे साजरं. काय लागत नाही त्यांना, मला माहिती आहे. तुम्हाला फक्त वर्षाला एका साडीच्या अपेक्षा आहे बहिणीनो. तुम्ही विसरल्या का? तुम्ही लहान होत्या ना, कल्पना करा बरं. तुम्ही शाळेत जात होत्या, तुम्हाला जर चॉकलेट भेटलं, तुम्ही खात होत्या एकट्या? नव्हत्या खात. का माहिती का? चॉकलेट हातात आलं का तुमच्याशी रोज भांडणारा तुमचा लहाना भाऊ तुमच्या डोळ्यापुढे येत होता. ते चॉकलेट तसंच घरी आणायच्या हो, तुम्ही घरी आणायच्या आणि त्या भावासमोर असे दाताने 2 भाग करायच्या ना, 2 भाग करायच्या. छोटा भाग व्हायचा आणि एक मोठा व्हायचा. अरे मोठा भाग तुम्ही भावाला देत होत्या आणि लहाना तुम्ही खात होत्या ना. कुठे गेल्या या बहिणी आज? या बहिणींची गरज आहे. मी इथं आपल्या वणीच्या गडावरती दर्शनाला गेलो होतो ना, एक 7-8 वर्षाची मुलगी, तिच्या पाठीला 4-5 वर्षाचा मुलगा बांधलेला होता. तिला दम लागायला लागला बरं का चालताना. मी तिला म्हणलं, बाळ तुला बोजा झाला याचा, मी घेऊ का? वरती गेल्यावर असा टन आहे जागेवर, पायी गेले असेल तर आठवल बघा, असा एक टन आहे बघा. आणि मग तिला तिथं बसायचं होतं, तो असा लोंबलेला, बसता येईना. तिनं काय केलं बहिणीनं, ऐका बहीण काय असते ते सांगतो. खाली वाकली आणि एक असा हाताने एक पायरी चढायला लागली. मला नाही राहवलं. मी तिला म्हणलं, बाळ
खरंच तुला बोजा झाला त्याचा, मी घेऊ का, मी नाशिकचा आहे, वरती गेलं की तुझ्याकडे देऊन टाकतो त्याला. ते पोरगी उभी राहिली आणि तिनं माझ्याकडे पाहून एक उत्तर दिलं, घरी न्या तेवढं. ती पोरगी म्हणली, महाराज तुमचं दोनदा ऐकलं, त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज, तो माझा सक्का भाऊ आहे. नाही लक्षात आलं तुमच्या. घरी गेलो आणि त्या दिवशी एक वाक्य मी डायरीत लिहून ठेवलेलं आहे आजही, भाऊ किती वजनाचा असू द्या, बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो, कधीच होत नसतो दादा. अरे रक्ताची नाती सांभाळा रे, तीच कामात येत असतात वेळ आल्यावर. माझा अनुभव सांगतो मी, ज्या वेळेला ऍक्सिडेंट झाला होता माझा, ह्यांना माहिती सगळ्या उया महाराष्ट्राला ठाव आहे, 21 लाख रुपये आप्पा कर्ज झालं होतं डोक्यावर माझ्या. सगळं विकलं होतं मी, गाडी भंगारमध्ये गेली होती. बहीण माझी मोठ्या घरात आहे, दिवाळीचा सण आला होता. पण माझा एक अनुभव आहे, श्रीमंत बहीण गरीब भावाला विसरत नाही. आणि तिने मला फोन केला, मला घ्यायला येतो का. तिला म्हणलं खरं सांगू का, येण्याकरताच पैसे नाही. तिने मला सांगितलं, राजा तू जर आला नाही तर इकडचे नातेवाईक म्हणतील हिच्या भावाचा प्रपंच फाटका आहे, मरून पाणी होईल राजा माझं. 500 रुपये उसने घेतले होते दाजी, आजही तो माणूस आहे तिथं कृष्णा स्वीट जवळ. 500 रुपये बहिणीला घ्यायला उसने घेतले. बहिणीला घेऊन येतो आणि ती ज्या वेळेला आल्यानंतर घरामध्ये पाहते सगळे डबे रिकामे खडखड करत होते. लोकाच्या घरावर लाइटिंग टाकल्या होत्या, 2 दिवसावर दिवाळी होती. लोकाच्या घरावर लाइटिंग होत्या, माझ्या घरात दिवा लावायला तेल नव्हतं. लोकाचे लहान लहान लेकरं गुलाबजांबू खात होते, माझे लहान लेकरं पाहत होते. बहिणीनं हे सगळं पाहिलं, मला समोर बसवलं, गळा धरून रटली माझा. मला सांगितलं, राजा एका रक्तात वाढलो आपण, एका आईच्या उदरात वाढलेलो आहे, काळजी कशाला करतो, तुझी लहान लहान लेकरं शिकताय, तुझा प्रपंच रस्त्यावर नाही येऊ देणार. ही श्रीमंत बहीण तुझ्या पाठीशी आहे, 5,000 रुपये द्यावे आणि सांगावं तुझ्या लेकरांची दिवाळी कर. अरे बहिणीच्या पैशावर दिवाळी करणारा हा भाऊ तुमच्या पुढे उभा आहे दादा. बहिणीच्या पैशावर दिवाळी करावी, बहीण जाण्याकरता निघावी. आणि बहिणीला हलकी साडी घेतली होती 500 रुपयाची, घडी केली, बॅगमध्ये तिनं खाली दाबली, वरून तिच्या साड्या टाकल्या. मला नाही कळालं का असं केलं. मला म्हणे येवल्याकडून चल, स्वतः जवळचे 11,000 रुपये बहीण माझी खर्च करते आणि तिथंच पैठणी विकत घेते. पैठणी तिथंच नेसते. कोपरगावला तिच्या बंगल्यात प्रवेश करत होती. मी पाठोपाठ चाललो होतो, समोरून तिची सासू येत होती. माझ्या बहिणीचा हात असा पदराकडे चालला होता. आता मला कळालं होतं बहिणीनं असं का केलं. सासू जवळ यावी आणि बहिणीनं माझ्या पैठणीचा पदर धरावा आणि सांगावं, आत्या माझ्या भावानं घेतली बरं का. टचकन डोळ्यात अश्रू आले दादा. अरे आपल्या भावाच्या पाठीमाग, आपल्या नावाच्या पाठीमाग आपल्या भावाचं नाव शाबूत ठेवते, तिला बहीण म्हणा दादा, ती बहीण असते. विनंती आहे बहिणीनो, हे बघा वृक्षाची सावली आहे संपत्ती. अरे कधी इकडं राहील तर कधी तिकडं राहील, कधी संपून जाईल, पण एकदा का नातं तुटलं ना परत जोडत नाही बरं का. रक्ताची नाती तुटू देऊ नका, सांभाळा माझ्या बहिणीनो. आणि भावानं तुम्हाला विनंती आहे, श्रीमंत बहीण गरीब भावाला नाही विसरत, श्रीमंत बहीण गरीब भावाला नाही विसरत. म्हणून श्रीमंत भावानो, तुमच्या गरीब बहिणीचा तुम्हीच एक आधार आहे दादा. नका रे विसरत जाऊ त्या बहिणीला, नका विसरू दादा.